बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेचं एन्काउंटर झालंय। ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ही घटना घडली। पोलिसांची बंदूक हिसकावून अक्षय शिंदेनं सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरेंवर 2 गोळ्या झाडल्या। यातील एक गोळी मोरे यांना लागली आणि त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ अक्षय शिंदेवर गोळीबार केला। त्यात अक्षय शिंदे जखमी झाला, त्याला कळवा रुग्णालयात दाखल झालं। तिथं डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं अशी प्राथमिक माहिती आहे। बदलापुरातल्या शाळेत 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप अक्षय शिंदेवर होता। नेमकं काय घडलं तर बदलापूर पोलीस तपासासाठी अक्षयला ताब्यात घेण्यासाठी तळोजा जेलमध्ये पोहोचले। संध्याकाळी 5:30च्या सुमारास पोलिसांनी अक्षय शिंदेला ताब्यात घेतलं। संध्याकाळी 6:15च्या सुमारास त्यांची गाडी ही मुंब्रा बायपास जवळ आली। तिथे अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावली आणि अक्षय शिंदेकडून पोलिसांच्या दिशेने 3 राऊंड फायर करण्यात आले। सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या डाव्या मांडीला एक गोळी लागली। पथकातील एका पोलीस अधिकाऱ्याने अक्षयच्या दिशेने एक गोळी झाडली। त्यात अक्षय शिंदे जखमी झाला आणि त्याला कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तिथं डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। जखमी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरेंवर ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं शवविच्छेदन हे जे रुग्णालयात करण्यात येणार आहे। आणि अक्षय शिंदेचं एन्काउंटर नेमकं झालं कसं या संदर्भातला सविस्तर रिपोर्ट पाहूया। बदलापूर प्रकरणामधल्या नराधमाचं एन्काउंटर। बंदूक हिसकावून अक्षयचा गोळीबार, 1 पोलीस जखमी। 2 चिमुकल्यांवर अत्याचार करणारा नराधम ठार। अक्षय शिंदेला तळोजा जेलमधून एका दुसऱ्या प्रकरणात अटक करण्यासाठी नेलं जात होतं। त्यातच गाडीत पोलिसांची बंदूक हिसकावून अक्षय शिंदेनं गोळीबार केला आणि ह्या गोळीबारामध्ये 1 पोलीस जखमी देखील झाला। त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ 3 गोळ्या झाडल्या। त्यात अक्षय शिंदे ठार झाला। अक्षय शिंदेचं एन्काउंटर झाल्यानंतर विरोधकांनी मात्र पोलिसांवर संशय व्यक्त करत सरकारला चांगलंच धारेवर धरलंय। पोलिसांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्याच्यावर गोळीबार केला अशी माहिती मिळते। याचाच अर्थ असा आहे की त्या मुख्य आरोपीला संपवून इतर आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न पोलीस करतायत का? पोलीस करतायत म्हणजे गृह खातं करताय का, शासन करताय का, अशी शंका घेण्याची त्या ठिकाणी पूर्णतः शक्यता दिसते आहे। पोलिसांचं काय चाललंय याच्यावर प्रश्नचिन्ह तयार होतं। कारण बदलापूरच्या आरोपीची सविस्तर चौकशी करून त्याला जी तिथल्या स्थानिक संस्थेने पाठिंबा दिला, पोलिसांनी उशिरा केस नोंद केली, या सगळ्यांच्यावर प्रकाश पडला असता। पण ही पुढच्या सगळ्या चौकशा थांबाव्यात म्हणून यात असं काही झालंय का ह्याची आता परत चौकशी करावी लागेल। पोलीस खात्याच्या विषयीच नेमकं प्रश्नचिन्ह हे निर्माण होतं आणि असं असताना राज्याचे गृहमंत्री हे केवळ सरकार वाचवण्यामध्ये आणि आता कोणाकडे खरं तर नेतृत्व जाणार याच प्रश्नामध्ये मशगूल आहेत। विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले। अरे ज्यांनी या लहान बच्चूवर अन्याय केला त्यावेळेस विरोधक सांगत होते याला फाशी द्या आरोपीला। आता तेच विरोधक जर त्याची बाजू घेत असतील आरोपीची, ज्यांनी जे अतिशय माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य केलं, तर मग हे तर दुर्दैव है। अपोजिशन हर तरीके से हर चीज़ पर सवाल उठाता है और यही अपोजिशन है जो बार बार बोलता था फांसी दे दीजिए। वही अपोजिशन जब पुलिस के ऊपर गोली चलाई जाती है तो पुलिस अपना रक्षण करेगी या नहीं करेगी?
मुझे लगता है कि इसके ऊपर इस प्रकार से विवाद करना बहुत गलत है। दोन चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याचं समजताच महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली. बदलापुरात तर आंदोलनाचा आगडोम उसळला. संतापलेल्या आंदोलकांनी ठिय्या मारत रेल्वे रोखून धरली, तेव्हा पोलिसांना लाठीमारही करावा लागला. अक्षयचं मूळ गाव कर्नाटकातलं गुलबर्गा, जन्म बदलापूरच्या खरवई गावात. अक्षय शिंदेचं वय 24, शिक्षण 10वी पर्यंत. अक्षय शिंदे बदलापूरच्या संबंधित शाळेचा शिपाई होता. याआधी अक्षय एका इमारतीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करायचा. कंत्राटदार कंपनीमार्फत शाळेमध्ये शिपाई म्हणून त्याची नेमणूक झाली. अक्षयची 3 लग्न झाली आहेत, तर तिन्ही बायका त्याला सोडून गेल्याची माहिती मिळतेय. अक्षय शिंदेला अटक झाली, त्याचा खटलाही सुरू होता. न्यायदेवतेनं कायदेशीर मार्गाने अक्षयवर कडक कारवाई देखील केलीच असती, पण त्याआधीच पोलिसांचं बंदूक हिसकावून त्यांच्यावरच गोळीबार करणाऱ्या अक्षयचा एन्काउंटर झाला आणि त्यातच त्याचा खात्मा देखील झाला. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, बदलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.